नमस्कार, रुपाली क्राफ्ट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मोत्यांनी बनवलेली रांगोळी शंख आकारामध्ये। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 6 नंबरचे केशरी मणी, हिरवे मणी आणि पांढरे मणी। सुई लागणार आहे, तंगूस आणि कात्री। चला तर बनवूया आपण। सुरुवातीला आपण सुईमध्ये तंगूस घालून खाली गाठ मारून घेतली आहे आणि ते 6 पांढरे मोती घ्यायचे। 3 4 5 आणि 6 हे 6 मोती घेऊन खालच्या 2 मणीमधून सुई काढायची आणि 6 मण्याचा गोल करून घ्यायचा। आता एका मणीमध्ये घेऊन आपण सुरुवातीला एक पांढरी मोती घालणार आहोत। सुरुवातीला एक हिरवी मोती, परत एक पांढरी, परत एक हिरवी आणि 2 पांढरे, असे 5 मोती घालायचे। सुरुवातीला हिरवी, पांढरी, हिरवी आणि 2 पांढरे। परत ज्या मोतीमधून सुई काढली होती त्याच मोतीमधून सुई काढायची। पुढच्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची। परत आता इथे 3 पांढऱ्या मोती घालायचे। सुरुवातीला 2 पांढरे मोती आणि एक हिरवी आणि परत एक पांढरी। इथे 4 मोती घालायचे ते एकूण। सुरुवातीला 2 पांढरे, हिरवी आणि परत एक पांढरी आणि त्या हिरव्या मोतीमधून सुई काढायची अशा प्रकारे। आता सुई आपल्याला त्या वरच्या हिरव्या मोतीपर्यंत घेऊन यायची। वरचे 4 मोती आहेत, 2 पांढरे आणि 2 हिरवे, त्याच्या इथल्या हिरव्या मोतीमध्ये सुई घेतली आपण। आता इथे 5 पांढरे मोती घालायचे आहेत आपल्याला। 3 4 आणि 5। त्याच हिरव्या मोतीमधून सुई काढायची। अशा प्रकारे शंखाचा आकार तयार होत जातो। आता पुढच्या 2 पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची आणि इथे पण 3 पांढऱ्या मोती घालायचे। जे आपण हिरवे मोती घालतोय ना ते त्याच्याने शंखाचा आकार येत जातो। 3 पांढरी मोती घालून अलीकडच्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची अशा प्रकारे। आता हिरव्या मोतीपर्यंत सुई घेऊन घ्यायची। पांढरी मोती आणि एक हिरवा मोती, असे 4 मोती घालायचे। अशा प्रकारे हे हिरव्या मोतीचा शंखाचा आकार तयार होत जातो व्यवस्थित। आता सुई आपल्याला पांढऱ्या मोतीपर्यंत घ्यायची। ही रांगोळी अखंड पण करू शकतो, पण ती खूप वेळ लागते। 6 शंख जर वेगवेगळे करून घेऊन ते जोडले तर अगदी सोपी आणि लवकर होती रांगोळी। सुरुवातीला आपण 6 गोलचं 1 केलं, नंतर 2 केलं, आता खालचं 3रं केलेलं आहे। आता 3ऱ्या पांढऱ्या मोतीमध्ये सुई घेतली आपण। इथे 4 मोती घालायचे। सुरुवातीला पांढरी, मग हिरवी, मग परत 2 पांढऱ्या, अशी मोती घालून हिरव्या मोतीमधून सुई काढायची। शंखाचा आकार व्यवस्थित तयार होत जातो। आता परत पुढच्या 2 पांढऱ्यामधून सुई काढायची। इथे 2 पांढरे आणि 2 हिरवे आणि 1 पांढरं घालायचं। 3 मोती घालायचे।
पांढऱ्या मोतीमध्ये सुई घ्यायची. खालच्या बाजूच्या पांढऱ्या मोतीमध्ये सुई आणूयात आपण. इथे 4 पांढऱ्या मोती घालायचे फक्त. अशा प्रकारे शंखाचा आकार व्यवस्थित दिसायला लागतो. ह्या मोतीमध्ये पांढऱ्या मोतीमध्ये सुई घेऊया आपण. आणि इथे 3 पांढऱ्या मोती घालायचे. अशा प्रकारे हा शंख आपला तयार झालेला आहे. एक शंख आपण तयार करून घेतलेला आहे. आता सुई 2-3 मणीमध्ये घालून गाठ मारून घेऊया. एक आपण शंख तयार करून घेतलेला आहे. हा तुम्ही चैत्रांगण रांगोळीमध्ये पण ठेवू शकता. असे आपण 6 शंख तयार करून घेतले वेगवेगळे. तर कसे जोडायचे ते बघूया आपण. सुरुवातीला आपण शंख खालच्या बाजूनी अशी साही ठेवून घ्यायचे व्यवस्थित, एकीकडेच तोंड करून. मग जोडायचं आहे, म्हणजे चुकणार नाहीये. सुरुवातीला 6 केशरी मण्या घ्यायचेत. साही शंखाचं तोंड एकाच बाजूला व्यवस्थित आपण अगोदर सुरुवातीला ठेवून घेतले. ते 6 मण्या घालून खालच्या मणीमधून सुई काढायची केशरी मणीमधून. आता इथं सुरुवातीला एक केशरी मणी घालायची आणि एक शंख त्या सिक्वेन्स मध्ये अगदी व्यवस्थित उचलायचा आहे. वरच्या 2 मण्यापैकी डावीकडच्या मणीमधून सुई काढायची पांढरी. परत एक केशरी मणी घालायचे आणि दुसरा जो शंख आहे त्याच्या उजवीकडच्या मणीमधून सुई काढायची. अशा प्रकारे जोडून घ्यायचे 2 शंख. परत एक केशरी मणी घालायची आणि वरच्या केशरी मणीमधून सुई काढायची. म्हणजे हा पण 6 मण्याचाच गोल करायचा आहे. फक्त ते 2 शंख त्याला जोडून व्यवस्थित करायचे. परत खाली घ्यायची मोती. खालच्या 2 पांढऱ्या मोतीमध्ये सुई काढूया आपण आणि एक केशरी मणी घालायची. ह्या उजवीकडचा जो शंख आहे त्याच्या खालच्या 2 मणीमधून 2 मणी पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची. म्हणजे खालच्या बाजूला पण 6 मण्याचाच गोल तयार होईल. अशा प्रकारे आता परत सुई पूर्ण राऊंड घेऊन खालच्या 2 पांढऱ्या मोतीमध्ये घेऊयात. ही रांगोळी अखंड पण करू शकता तुम्ही, पण ती खूप अवघड जाते खूप करायला. मण्याचं कलर ते चुकलं की मग शंखाचा आकार चुकतो. म्हणून सुरुवातीला 6 शंख करून घेतले की जोडायला पटकन होते. परत पुढच्या 2 पांढऱ्या मणीमधून सुई काढायची. ह्या ठिकाणी तुम्ही दुसरे कलर कुठले पण वापरू शकता. आता इथे एक केशरी मणी घालायचंय. परत वरच्या बाजूनी खालच्या 2 मणीमधून सुई काढायची पांढरी. असे 2 शंख आपण एकमेकाला असे जोडून घेतलेले आहेत व्यवस्थित. आता परत सुई वरच्या बाजूला इथपर्यंत घेऊन यायची केशरी मणीपर्यंत. ते केशरी मण्याचं 6 मण्यांचं गोल जे केले तिथपर्यंत सुई आपण वर घेऊन या. म्हणजे दुसरं शंख जोडायचं आहे आपल्याला. आता
रांगोळी तुम्ही रोज देवासमोर पण ठेवू शकता. आपण शंखाची ठिपक्याची रांगोळी असते काढतो त्याच प्रकारची ही रांगोळी आहे, फक्त आपण मोत्यांनी केली आहे. परत इथं केशरी मणी घ्यायचंय. आता ह्या बरोबर त्या सिक्वेन्समध्ये ठेवल्यामुळं आपल्याला व्यवस्थित जोडलं जातं, उलट सुलट जोडलं जात नाहीये. आपलं शंख व्यवस्थित जोडलं जाते अशा प्रकारे. आता परत असं खालच्या बाजूने पण तसंच जोडायचं. इकडचं कसं जोडून घेतलं तसंच सगळे शंख आपण जोडून घेऊया. आता एक एक शंख जोडत जायचं. सर्वांनी नक्की बनवा ही रांगोळी. देवासमोर रोज जरी ठेवली तरी ही रांगोळी व्यवस्थित आहे. शंखाची आपण ठिपक्याची रांगोळी नेहमी काढतो आणि सगळ्यांना माहित पण असेल ती रांगोळी, फक्त आपण ही मोत्याची बनवलेली आहे. आता हे 3 शंख जोडले गेलेत, पण असं सेम आणि त्या सिक्वेन्समध्ये ठेवल्यामुळे एकाच बाजूला शंखाचा तोंड व्यवस्थित जमतो. अशा प्रकारे ही रांगोळी तयार झालेली आहे. तुम्ही ह्याच्यावर समई पण ठेवू शकता, पण देवासमोर अगदी छान वाटते ही रांगोळी. सर्वांनी नक्की बनवा. रांगोळी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.